गुड मॉर्निंग मित्रांनो, कसे आहात तुम्ही सगळे? अँड वेलकम बॅक टू आपला 12th अकाउंट्स. आणि आज मित्रांनो आपण स्टार्ट करणार आहे विथ अ व्हेरी इंटरेस्टिंग आणि व्हेरी इम्पॉर्टंट टॉपिक ऑफ 12th अकाउंट्स, ज्याचं नाव आहे मित्रांनो अकाउंटिंग अकाउंटिंग फॉर एनपीओ. सर, अकाउंटिंग फॉर एनपीओ? सर, एनपीओ म्हणजे काय? तर देख, बघा मित्रांनो, आता त्याच्या आधी मी तुम्हाला काही क्वेश्चन्स विचारतो, त्या क्वेश्चन्सचे तुम्ही मला आन्सर द्या. तुम्ही तुम्ही जर पुण्यातले असाल किंवा कुठलेही असाल, तुम्हाला ऑब्विसली मी जे आता नाव घेईल तुम्हाला माहितीच असणार आहे. तुम्ही हे नाव ऐकलंय? येस सर, आपले लाडके गणपती बाप्पा. नाव ऐकलंय की नाही? दगडू शेठ हलवाई गणपती. येस सर. ह्याच्यासारख्या अजून वेगवेगळे मोठ्या मंडळांची, मोठ्या ट्रस्टची नावं ऐकली असेल. जसं एक एक्झाम्पल घेऊ, लालबागचा राजा, त्यानंतर सिद्धिविनायक मंदिर, साईबाबा मंदिर, त्यानंतर शिर्डीचं जे आपलं साईबाबा टेम्पल आहे, त्यानंतर तिरुपती बालाजी, त्यानंतर अनेक असे कितीतरी मंदिरं आहेत, संस्थान आहेत, जिथे लाखोंची उलाढाल होते. बरोबर. जसं मला सांगा, कितीतरी लोक ह्या मंदिरात गेले की काय करतात रे बाबा? देणगी देतात, ज्याला आपण थोडं इंग्लिश लँग्वेज मध्ये काय म्हणतो मित्रांनो? डोनेशन. काय म्हणतो? डोनेशन. तर आता मला सांगा मित्रांनो, हे जे डोनेशन आपण त्या गणपती बाप्पाच्या तिथे त्या दान पेटीत टाकतो, ते डोनेशनचे पैसे आपल्यासारखे कितीतरी लाखो लोक येऊन तिथे पैसे डोनेट करत असतील. म्हणजे सगळ्यात पहिले तर त्या ट्रस्टचा काय होतोय? इन्कम होतोय. काय होतोय? इन्कम. बरोबर. जे काही लोक त्यांना डोनेशन करतात, त्या त्या बेसिसवर गणपती बाप्पाचा इन्कम जे आपल्याला देतात, आपण त्यांना देतो. मला तर हे लॉजिक ऍक्च्युली कधी कळलंच नाही. ठीक आहे, आपण आपण तिथे एक समाजसेवा म्हणून जे डोनेशन करतो ती वेगळी गोष्ट आहे. ठीक आहे. बघा, मी कुणाला असं कुणाच्या भावना हर्ट नाही करत आहे, बट माझं एक मत जे आहे ते मी मांडतो की हा, मला जर एक चॅरिटी म्हणून, की बाबा माझ्याकडे काही आहेत थोडेफार पैसे आणि मला असं वाटतं की ते काही सत्कर्मासाठी, काही चांगल्या कामासाठी ते लागावेत, ह्यासाठी जर मी तिथे डोनेट करत असेल ना, तर विषय वेगळा आहे. बट खूप लोक ह्या माइंडसेट मधनं डोनेशन देतात की आपण देवाच्या मंदिरात जर डोनेशन केलं तर देव आपल्याला पैसे देईल. मित्रांनो, पहिली गोष्ट तर मला सांगा, गणपती बाप्पांना पैशाची गरज आहे का? नाही. तिरुपती बालाजी, साईबाबा मंदिर, अजून कुठल्याही मंदिरात तुम्ही जिथे जाता, कुठल्या देवाला आजपर्यंत असं झालंय? कुठल्या तुम्ही आजपर्यंत देवाला असं कुठल्या कथामध्ये ऐकलंय? कुठल्या आपल्या जे जे आपण वाचतो, जसं की ग्रंथ झाले सगळे, कुठल्या ग्रंथात लिहिलंय की देवाला जर आपण पैसे दान केले तर देव आपल्याला डबल वाढून देतो? एकाला तर मी त्या दिवशी बोलताना ऐकलं, म्हणलं आपण जेवढं देतो त्याच्या दुप्पट देव आपल्याला देतो, म्हणून मी त्यांना एवढं एवढं डोनेशन. अरे बाबा, काय केवढा आपल्या डोक्यात हा केवढा मोठा एक मिसअंडरस्टँडिंग. बट एनिवेज, आपल्याला टॉपिक पासून लांब नाही जायचंय. बघा मित्रांनो, मी फक्त तुम्हाला एका वाक्यात एवढं सांगेल, उद्या जाऊन जर तुमच्याकडे सरप्लस पैसे आहेत, तुम्हाला इच्छा होतीये डोनेट करायची, तर डेफिनेटली तुम्ही मंदिरांना, संस्थानांना द्या. पण ह्या उद्देशाने नाही की हे पैसे दिल्याने मला काहीतरी मिळेल. ह्यासाठी द्या की बाबा ते ट्रस्ट चालवू शकतात, ते मंदिरं चालवू शकतात, त्या मंदिरातनं ते जीर्णोद्धार करतात, ते आपली रूढी परंपरा पुढे चालू राहतात. गणपती बाप्पाचं आपलं मस्तपैकी ते डेकोरेशन वगैरे करायला त्यांच्याकडे. ह्या अँगलनी द्या. ह्या अँगलनी अजिबात नका देऊ की मी डोनेट केलं तर मला काहीतरी मिळेल. किंवा मग तुम्हाला जर असं वाटत असेल ना, एखाद्या एखाद्या ट्रस्टला, एखाद्या मंदिराला तुम्ही डोनेट केलं तर ते पैसे चुकीच्या मार्गाला लागू शकतात किंवा ते लोक मंदिरासाठी वापरत नाही, तर मग त्यापेक्षा त्यापेक्षा तुम्ही त्या पैशाने स्वतःच्या हाताने जाऊन काहीतरी चार लोकांना साठी करा. काही गरिबांसाठी जेवण हे करा, ज्याला आपण अन्नदान म्हणतो. कपडे आपण त्यांना देऊ शकतो, जे काय असेल. बट एनिवेज, कमिंग बॅक टू द टॉपिक, ह्या ट्रस्टला कितीतरी भरभरून हा पैसा लोकांकडनं येतो, ज्याला आपण डोनेशन म्हणतो. आणि मित्रांनो, आता मला सांगा, वर्षभर वर्षभर हे ट्रस्ट काय करतं रे? सगळ्यात पहिले सर, कुठलाही सणवार आला तर त्या दिवशी तिथे डेकोरेशन करतं. बरोबर. काय करतात? डेकोरेशन. जसं आता स्पेशली मी हे का घेतलं, कारण म्हणजे खूप सुंदर मंदिरात ते सगळं डेकोरेशन वगैरे करतात आणि मला पुण्यात असल्यामुळे मला ह्या ट्रस्ट बद्दल बऱ्यापैकी माहिती असल्यामुळे मी हे एक्झाम्पल घेतलं. तुम्ही तुमच्या इथले कुठल्या मंदिराचं घेऊ शकता. डेकोरेशन करतात बघा ते. मोगऱ्याचा सण आला की ते आपला जेव्हा सीझन येतो, अख्खं मोगऱ्याने आपल्या बाप्पाला पूर्ण सजवतात, मंदिर सजवतात, दिवाळीत अख्खे दिवे लावून.
हे सगळे डेकोरेशन टाइम टू टाइम करत असतात. त्या व्यतिरिक्त तिथं जे आपले पुजारी आहेत आणि आणि जे आपले तिथे बाकी सिक्युरिटी वगैरे साठी जी लोक आहेत किंवा मॅनेजमेंटची जी लोक आहेत जे सगळं ओव्हरऑल तिथे काम करतात, ऍज गुड एज तिथले एम्प्लॉईज, हे एम्प्लॉईजच झाले ना त्यांचे. पुजारी, सिक्युरिटी, त्यानंतर मॅनेजमेंट, हे त्यांचे काय झाले, एम्प्लॉईज. ह्या लोकांना सॅलरी वगैरे तर मिळतच असेल ना सर. फुकटमध्ये कोण काम करणार आहे? ऑब्विसली त्यांच्या पोटा पाण्यासाठी त्यांना काय दिली पाहिजे, सॅलरी. म्हणजे सर बघा, आता हे डेकोरेशन वाला असं आहे का, नाही नाही गणपती बाप्पाचं डेकोरेशन आहे, मी तर बाबा पैसे नाही घेणार. तो तर त्याचे पैसे घेणार, 5 रुपये कमी घेईल पण पैसे तर घेईल, आणि घेतले पण पाहिजे, खर्च आहे त्याला. आर यू गेटिंग इट? तर मला सांगा मित्रांनो, मला सांगा बघा, आता आता हा सगळा जो खर्च आहे ह्याला जर मी समराईज केलं तर मला एक लक्षात येतंय की बिझनेस मध्ये एक्सपेन्स पण होतोय. ह्याला आता बिझनेस नाही म्हणलं पाहिजे ना आपण ऍक्च्युली, बट ह्या ओव्हरऑल ऑर्गनायझेशन म्हणू आपण, याला काय म्हणू, ऑर्गनायझेशन. तर ह्या ऑर्गनायझेशन मध्ये मित्रांनो काही प्रमाणात इन्कम होतं आणि काही प्रमाणात एक्सपेन्सेस होतात. मग आतापर्यंत तर आपण काय शिकलोय की इन्कम मायनस एक्सपेन्स म्हणजे काय असतो आपला मित्रांनो, प्रॉफिट. बरोबर. जर इन्कम जास्त असला आणि एक्सपेन्सेस कमी असले तर आपल्याला काय होतो, प्रॉफिट. बट तेच मित्रांनो जर इन्कम कमी असेल आणि एक्सपेन्स जास्त असले तर आपल्याला काय होतो, लॉस. बरोबर. तर आतापर्यंत आपण जे अकाउंटिंग केलं तर ह्याचसाठीच केलं. बरोबर. आपण काय करायचो, बिझनेसचं पूर्ण इन्कम एका साईडला टाकायचो, एक्सपेन्सेस एका साईडला टाकायचो आणि फायनली बिझनेसचा काय काढायचो, प्रॉफिट अँड लॉस. बरोबर ना मित्रांनो? बट आता आता मला सांगा, जर मी हे दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट बद्दल बोललो तर हा एक बिझनेस आहे का? हा एक बिझनेस आहे का? असं आहे का कुणी ह्याला चालू केलंय एका बिझनेस, एका प्रॉफिट कमवण्याच्या दृष्टीने? ह्यांना जे सगळे पैसे मिळतात आणि त्यातनं ते जे खर्च करतात, ह्यामध्ये कुठेही ह्या ट्रस्टचा, ह्या ऑर्गनायझेशनचा प्रॉफिट कमवण्याचा उद्देश आहे का? नाही सर. हे प्युअर एक चॅरिटी, एक सोशल पर्पज साठी एक काम करतायत. अजून एक उदाहरण घेऊयात. बीसीसीआय माहिती आहे तुम्हाला, बोर्ड ऑफ क्रिकेट काउन्सिल ऑफ इंडिया, जे काय असेल त्याचा फुल फॉर्म मला जेवढा माहिती आहे हा असावा, बीसीसीआय. मला सांगा मित्रांनो, बीसीसीआय जे आपलं इंडियन क्रिकेट टीमचं ओव्हरऑल सगळं मॅनेज करतं, त्यांना सगळं ते मानधन देणं, त्यानंतर त्यांचं सगळं ओव्हरऑल ट्रॅव्हल वगैरे सगळ्या गोष्टी क्रिकेटच्या ते बघतात. आता मला सांगा बीसीसीआय एक बिझनेस आहे का? एक बिझनेस आहे का? असं कोणी चालू केलंय का? म्हणजे इमॅजिन करा ना, उद्या मी आयपीएल टीम्स हा एक बिझनेस आहे. मी आयपीएल टीम्स बद्दल नाही बोलत आहे, मी इंडियन क्रिकेट टीमला जे बघतात त्याला बीसीसीआय म्हणतात त्याच्याबद्दल बोलतोय. आयपीएल हा प्युअर बिझनेस आहे सगळ्या. आणि मी काय म्हणजे असं हे नाही म्हणत की त्याच्यात पैसे लावून खेळतात वगैरे, मी ते नाही म्हणत आहे. मी म्हणतोय की तो जो ऍक्टिव्हिटी आहे ना तो पैसे कमवण्यासाठी केला जातो. जे टीम्स विकत घेतात तर त्यांचं इंटेन्शन सिंपल आहे, चॅरिटी नाहीये, सोशल वर्क नाहीये. ते त्या प्लेयर्स मध्ये गुंतवतात का, तर त्यातनं एकतर सगळ्यात पहिले तर ट्रॉफी जिंकल्यानंतर जे तुम्हाला पैसे मिळतात. कधी मी तुम्हाला एक सेपरेट व्हिडिओ टाकेल की कसे आयपीएलचे जे टीमचे ओनर्स आहेत ते लोक कसे पैसे कमवतात. सर एवढे हजारो करोड रुपये लावून जे ते लोक प्लेयर्सला बाय करतात. मध्ये तुम्ही बघितलं असेल संजीव गोयंका जे आहेत, जे एलएसजी टीमचे ओनर आहे, लखनौ सुपर जायंट्स, त्यांनी ऑलमोस्ट काहीतरी 14-15 हजार का 8-10 हजार कोटीला ती टीम घेतलेली. सर एवढे पैसे लावतात पण त्यांना मिळतं का? आम्ही तर बघितलेलं आयपीएल फायनल जिंकल्यावर काहीतरी 10-15 का 20 कोटी मिळतात. म्हणते सर एवढे पैसे कधी मिळणार? तर त्याच्याबद्दल आपण एक सेपरेट व्हिडिओ कधी टाकू. बट बीसीसीआय किंवा सिद्धिविनायक टेम्पल किंवा एखादा एनजीओ तुमच्या इथे असेल ना, एखादा असेल वृद्धाश्रम असेल किंवा अनाथ आश्रम असेल, ह्या लोकांचा इंटेन्शन प्रॉफिट कमवण्याचा आहे का? नाही सर. त्यांचा इंटेन्शन सोशल वर्क, काहीतरी चॅरिटी करण्याचा आहे. पण मित्रांनो, अशा सगळ्या ऑर्गनायझेशन्स मध्ये काही इन्कम पण होत असतं. जसं एक उदाहरण घेऊयात, बीसीसीआय ला इन्कम काय, गव्हर्नमेंट कडनं ग्रांट्स मिळतात. बरोबर, गव्हर्नमेंट कडनं त्यांना पैसे मिळतात हे सगळं चालवायला इंडियन क्रिकेट टीम. त्यानंतर खर्च काय, प्लेयर्सला पगार द्यावी लागतात, प्लेयर्सला पेमेंट करावं लागतं, प्लेयर्सचं ट्रॅव्हल, प्लेयर्सचा हॉटेल मधला स्टे, हे सगळं खर्च कोण करतं, बीसीसीआय. त्यानंतर ना जेव्हा तुम्हाला जर माहिती असेल इंटरनॅशनल जर मॅचेस असतील तर जिथे स्टेडियम आहेत त्या स्टेडियमचे जे काय प्रॉपर्टी ज्यांची असेल, ज्यांचं कोणाचं स्टेडियम असेल तिथे पण कॉस्ट द्यावी लागते ते मॅच खेळवण्यासाठी. ओव्हरऑल त्यांनाही खर्च आहे, त्यांनाही इन्कम आहे. दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टला पण इन्कम आहे, दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टला पण एक्सपेन्सेस आहे. त्या व्यतिरिक्त
आता बघा अनफॉर्च्युनेट इन्सिडेंट आहे, बट बघा आता तुमचं पण नशीब काय असेल, म्हणजे काय योग्य टायमिंगला ती घटना घडली आहे की ज्याचं एक्झाम्पल मी आज तुम्हाला देऊ शकतो आणि ज्यात तुम्हाला आजचा टॉपिक एकदम इझिली समजून जाईल. तर मित्रांनो, माझा सगळ्यात पहिला प्रश्न तुम्हाला असा आहे, तर हे सगळे जे बिझनेसेस आहेत ज्यांचा इंटेन्शन प्रॉफिट कमवायचा नाहीये, तर मग त्यांचं अकाउंटिंग नाहीच केलं पाहिजे का आपण? ह्यांचं अकाउंटिंग नाही केलं पाहिजे का? अकाउंटिंग म्हणजे काय होतं? अकाउंटिंग म्हणजे रेकॉर्डिंग ऑफ बिझनेस ट्रान्झॅक्शन्स. रेकॉर्डिंग ऑफ ट्रान्झॅक्शन्स बिझनेस मध्ये होणारे, ऑर्गनायझेशन मध्ये होणाऱ्या प्रत्येक फायनान्शियल ट्रान्झॅक्शनला रेकॉर्ड करणं म्हणजे अकाउंटिंग. तर मग मला सांगा, जर ह्यांचा इंटेन्शन प्रॉफिट कमवायचा नाहीये, तर मग ह्यांचं अकाउंटिंग नाहीच केलं पाहिजे का? नाही सर, अकाउंटिंग तर केलं पाहिजे सर. एवढे लोक देणगी देत आहेत, दान देत आहेत सर, काही खर्च पण होत आहेत. मग मला सांगा, सगळ्यात पहिलं रिझन की का अकाउंटिंग झालं पाहिजे, की बाबा जेवढे पैसे आले तेवढेच खर्च झाले का, काही उरलेत तर ते प्रॉपरली ठेवलेत का? कारण मित्रांनो, आपल्या इंडियामध्ये तर बघायला गेलं तर लोक लोक कुठे आणि कसे पैसे खातील याचा काही भरोसा नाहीये. आज लोकांना लोकांना म्हणजे आपल्या श्रद्धेसोबत, आपल्या इमोशन सोबत इझिली खेळतात. आणि मी म्हणून म्हणलं, आता जे मी म्हणलं ना की अशी केस घडली आहे, याचं उदाहरण देऊ शकतो आपलं श्रीराम मंदिर अयोध्याचं. मित्रांनो, कितीतरी वर्ष त्याच्यावरनं वाद चालला, तिथं बाबरी मस्जिद का राम मंदिर, फायनली तिथं राम मंदिर बनलं, एवढा आनंद झाला. मित्रांनो, मी कधी पॉलिटिक्स वगैरे ह्या गोष्टींमध्ये जास्त जास्त माझं मत मांडत नाही, पण त्या दिवशी मला खरंच जेव्हा श्रीरामाची मूर्ती आपल्या न्यूज चॅनल्सवर सगळीकडे दिसत होतं, राम मंदिर आपलं, चला एक आतून असं वाटलं, चला काहीतरी आपलं छान एक हे झालं. आय एम नॉट सेइंग की मी दुसऱ्या धर्माला डिसरिस्पेक्ट करतो मित्रांनो, मी सगळे आय एम अ सर्व धर्म समभाव. मग माझ्यासाठी माझ्या क्लासमध्ये प्रत्येक धर्माचे विद्यार्थी आहेत आणि माझ्यासाठी ते स्टुडंट्स आहेत. ते कुठल्या धर्माचे आहेत, कुठल्या कास्टचे आहेत, मी ऍक्च्युली न्यूट्रल आहे. मला ना कुठला धर्म ना कुठला कास्ट, माझ्यासाठी मी न्यूट्रल आहे. म्हणजे मी मानतच नाही या गोष्टींमध्ये. मी उद्या मस्जिद मध्ये जाऊन पण तिथे नमस्कार करून येतो, मी मंदिरात जाऊन पण पाया पडतो. मी दिल्लीला होतो, गुरुद्वाराला पण गेलेलो आहे. लिटरली सांगतो, मी दिल्लीला होतो आणि एक माझ्या जो काय होतं म्हणजे माझा मॅनेजर होता सोबत तिथे. आम्ही दोघं जण दिल्ली ट्रिपला गेलो होतो. दिल्ली ट्रिप म्हणजे ऑफिस ट्रिप साठी गेलो होतो. तर तो मॅनेजर म्हणजे ऍक्च्युली तो सिनियर होता, तो थर्ड इयर आर्टिकल होता, मी सेकंड इयर आर्टिकल. सीए मध्ये आर्टिकलशिप वगैरे असते. तर त्याच्यात ना मित्रांनो, त्याचा फायनल सीए फायनलचा रिझल्ट होता. आणि झालं असं की ना, आम्ही गुरगावला होतो, दिल्ली पासून जवळच आहे. आणि आता टिपिकली आपल्या याच्यात थोडं असतं ना, आपल्या म्हणजे आपण सगळेच जण आपल्या आतून आपल्याला एक ते फिलिंग असते की नाही बाबा आज रिझल्ट आहे, मंदिरात जाऊन जरा पाय वगैरे पडून सकाळ सकाळी. तर त्याने मला सकाळी मेसेज केला, म्हणला अरे आज माझा रिझल्ट आहे, तर आपण काय करू, आपण मंदिरात वगैरे जाऊ, थोडं मला पाय वगैरे पडायचं. म्हणलं येस वाय नॉट, जाऊयात म्हणलं, नक्की चल. मग आम्ही सकाळी लवकर निघालो, पण झालं असं आम्हाला मंदिरच सापडना. जे थोडे आता ऑब्व्हियसली हे व्हिडिओ बघणारे मुलं गुरगाव वगैरेचे नसतील, कारण तिकडे हिंदी हरियाणवी बोलली जाते. बट मित्रांनो, जर तुमच्या कोणी ओळखीचं असेल तर ते तुम्हाला सांगतील गुरगाव वगैरे मध्ये मंदिर शोधणं फार अवघड आहे. सगळी ती मेट्रोपॉलिटन सिटीच आहे. म्हणजे ते असं आपल्यासारखं नाही. पुण्यात कसं आपल्या इथे गावागावांनी शहरात मंदिरं वगैरे भरपूर आहे, तिथं तसं नाहीये. तर सापडतच नव्हतं. मग शेवटी आम्ही शोधत शोधत एका ठिकाणी गेलो, तर आम्हाला भेटलं एक गुरुद्वारा. तर मग तो असा होता की अरे, मग आता मी त्याला म्हणलं बाबा गुरुद्वारा चल जाऊ म्हणलं. तो म्हणला अरे पण ते आपलं देव. म्हणलं अरे काय आपला देव आणि त्यांचा देव? म्हणलं अरे देव देव आहे. पहिली गोष्ट तर जर तुम्ही देवात मानत असाल तर आपला देव त्यांचा देव नसतोच. देव देव आहे. कुठला देव चुकीचं काय सांगतो? सगळे देव एकच सांगतात की बाबा सगळ्यांशी नीट राहा, चांगले काम करा. ह्याच्या व्यतिरिक्त काय सांगतो? म्हणलं अरे तो पण तर देवच आहे, हे पण तर देवच आहे, ह्यालाच आपलं मंदिर समज. चल म्हणलं. आम्ही गुरुद्वाऱ्यात गेलो, इतकं मस्त सगळं दर्शन वगैरे, तिथे काय त्यांचं ते असतं, पाया पडलो, त्यांनी सांगितलं तसं ते पाया पडून आम्ही तिथे चक्कर मारून आत पडून ते सगळं त्यांनी सांगितल्याप्रमाणे करून बाहेर आलो. त्यालाही छान वाटलं, मलाही छान वाटलं. नंतर पास पण झाला. मी नाही म्हणत की तिथे गेल्यामुळे पास झाला किंवा काय, ते तर म्हणजे मला तरी असं वाटतं की शेवटी तुम्ही जर कष्ट केले असेल तरच रिझल्ट लागतो. तुम्ही किती मंदिरात जाओ, किती नारळ फोडा, ठीक आहे, कितीही कुणी बोलू दे की नाही नाही ते मी मंदिरात गेलो म्हणूनच पास झालो, मी या देवाची पूजा केली म्हणून. देव स्वतः म्हणतो बाबा कष्ट कर तर तुला फळ मिळेल. बट एनिवेज, लॉंग स्टोरी शॉर्ट, मला एवढं छान वाटलं, मी नंतर ना दर महिन्याला एकदा त्या गुरुद्वाराला व्हिजिट करायचो. कारण मी ऑलमोस्ट 2 वर्ष दिल्लीला होतो, दिल्ली गुरगावला. दर महिन्याला एकदा व्हिजिट करायचो. एवढं पीसफुल शांत वाटायचं.
त्यानंतर एकदा मित्रांनो आम्ही अजमेर शरीफला आमचे मित्र वगैरे सगळे गेलो होतो, तिकडे आम्ही दर्गाला बघितलं, सगळं चांगलं होतं. म्हणजे त्यानंतर आमचा एक मित्र आहे, मुस्लिम आहे, आमच्यासोबत तिरुपती बालाजीला आला होता. अरे तिकीट. तर असं मला तरी नाही वाटत की काय असं आपण काय अनफॉर्च्युनेटली हे पॉलिटिशियन्स वगैरे ह्या लोकांनी इतकं धर्माच्या नावाखाली आपल्याला वाटून ठेवलेलं आहे ना, ऍट द एंड जर बघसाल ना आपण सगळे एकच आहे. त्यामुळे पीसफुली राहून आनंदात राहिलेलं कधीही चांगलं. एनिवेज मित्रांनो, लॉंग स्टोरी शॉर्ट, आता इथे या सर, ह्यांचं तर अकाउंटिंग करणं फार गरजेचं आहे. आता मी राम मंदिराचं उदाहरण देत होतो मित्रांनो, जर तुम्ही आता न्यूज बघत असाल तर जवळपास 200 कोटीचे डोनेशन्स, 200 कोटीचे डोनेशन्स मिसिंग आहेत, ज्याचा काही रेकॉर्डच नाहीये. झाली ना आता गडबड, म्हणजे झाला फ्रॉड. आता बघा 200 कोटी डोनेशन आलेलं आहे, पण ते कुठे पैसे गेले, कुणी घेतले? आता आता आरोप चाललाय की हे जे ट्रस्टचे ट्रस्टी होते, म्हणजे जे तिथे किंवा तिथले जे पुजारी होते, त्या लोकांनी काय केलेत, पैसे गायब केलेत, काही सेक्युरिटीजनी, काही पुजारींनी, म्हणजे मिळून जुळून हे केलेला सगळा तो फ्रॉड आहे. बट शेवटी मला सांगा, हा पैसा पचणार तरी आहे का? बट जाऊ दे, आपल्याला सगळं लांब राहू दे, आपण आपल्या अकाउंटिंग वर येऊयात. मला सांगा, असे जर हे सगळे कांड करणार असतील तर ह्या सगळ्या ट्रस्टचं अकाउंटिंग होणं गरजेचं आहे की नाही? बाबा तुम्ही देवा धर्माच्या नावाखाली जे तुम्ही पैसे घेता, त्यातनं जर तुम्ही चांगल्या गोष्टीसाठी, चांगल्या कामासाठी जर खर्च नसाल करत, तर मग थोडक्यात तुमचं पण ऑडिट झालं पाहिजे, तुमचं अकाउंटिंग झालं पाहिजे. आणि तोच टॉपिक मित्रांनो आपल्याला शिकायचा आहे. अकाउंटिंग फॉर एनपीओ चा अर्थ आहे नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन. नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन ह्याचा अर्थ काय? असा बिझनेस ज्याचा इंटेन्शन प्रॉफिट कमवायचा नाहीये. ते काही चॅरिटी, काही सोशल वर्क साठी ते लोक ते ऑर्गनायझेशन चालवत आहेत, ज्याला आपण इथून पुढे म्हणणार एनपीओ, दॅट इज नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन. तर मित्रांनो, ह्याच्यात आता अकाउंटिंग मध्ये काही चेंज नाहीये. मी तुम्हाला आता आजच्या लेक्चर मध्ये किंवा उद्याच्या लेक्चर मध्ये प्रॉपर जेव्हा सगळं डिटेल मध्ये एक्सप्लेन करेल, तुम्हाला लक्षात येईल अकाउंटिंग सगळं सेम आहे. फरक एवढाच आहे, नॉर्मल बिझनेसचा आपण प्रॉफिट अँड लॉस काढतो, ह्या बिझनेस मध्ये आपण जे कॅल्क्युलेट करणार, जर समजा प्रॉफिट झाला असेल तर त्याला नाव वेगळं असेल. प्रॉफिटच्या ऐवजी आपण त्याला म्हणणार सरप्लस. काय म्हणणार मित्रांनो? सरप्लस. आणि जर लॉस झाला असेल ना, तर त्याला आपण म्हणणार मित्रांनो डेफिसिट. काय म्हणणार? डेफिसिट. का? सरप्लस म्हणजे एक्स्ट्रा उरलेत, डेफिसिट म्हणजे कमी पडलेत, एवढाच अर्थ. म्हणजे प्रॉफिट म्हणजे एक्स्ट्रा पैसे उरलेत, लॉस म्हणजे बाबा खर्च जास्त, इन्कम कमी, त्याला आपण काय म्हणणार? डेफिसिट. नाव बदलणार आहे मित्रांनो, अकाउंटिंग 1% पण चेंज होणार नाहीये. कळलं मित्रांनो? चला, तर आय होप तुम्हाला एक बॅकग्राऊंड मिळाला असेल की सगळ्यात पहिले तर नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन काय असतात, त्यांना अकाउंटिंग करणं का गरजेचं आहे, कारण तिथेही ट्रान्झॅक्शन्स होतात, त्यांनाही इन्कम होतात, त्यांनाही एक्सपेन्सेस असतात, आणि शेवटी त्यांच्याही बिझनेसमध्ये काही सरप्लस किंवा डेफिसिट येतो. कळलं मित्रांनो? तर आपल्याला टोटल ह्या चॅप्टर मध्ये अकाउंटिंग फॉर एनपीओ शिकायचंय. मित्रांनो, मी फार इझी करून हा चॅप्टर शिकवणार आहे, फक्त इम्पॉर्टंट आहे तुम्ही शेवटपर्यंत एकदम पेशन्स अटेन्शननी लक्ष देऊन लेक्चर्स ऐका, कारण हा चॅप्टर नॉर्मली मुलांना बाहेर क्लासेस मध्ये वगैरे फार डिफिकल्ट जातो, आणि कॉलेजमध्ये तर विषय सोडून द्या, कारण ज्या प्रकारे शिकवला जातो, हे पाठ करा, हे असं आहे, हे ऍड करा, हे मायनस करा, असं नाही शिकवलं जात मित्रांनो. जर तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर असतील ना, तर तुमचं तुम्ही स्वतःहून कॅल्क्युलेशन्स करसाल, याची मी गॅरंटी देतो. चला मित्रांनो, आता आपण थोडं बघूयात की ह्याचं अकाउंटिंग कसं असतं. ठीक आहे, आपण पण थिओरिटिकल पार्ट वर थोडं जाऊयात. मला असं आहे की काय आहे की थोडं थिओरिटिकल पार्ट पेक्षा ना पहिले आपण कन्सेप्ट समजून घेतली तर मित्रांनो, मला तरी असं वाटतं तुम्हाला पण जरा इंटरेस्ट डेव्हलप होईल जे आपण करणार आहे त्यात. चला, आता बघा मित्रांनो, आतापर्यंत आपण पार्टनरशिप फायनल अकाउंट्सचा चॅप्टर बघितला, ज्याच्यात आपण फायनली काय करायचो. सर आपल्याला ना क्वेश्चन मध्ये बघा, मी आता इकडे एक दोन भाग करतो. ठीक आहे, इकडे नॉर्मल जर प्रॉफिट वाला बिझनेस असेल त्याला आपण म्हणू प्रॉफिट ओरिएंटेड. प्रॉफिट ओरिएंटेड म्हणजे ज्यांचा इंटेन्शन प्रॉफिट कमवायचा आहे, जसं सगळे बिझनेस आहेत इन्क्लुडिंग मी. आज मी का करतोय हा बिझनेस? प्रॉफिट साठी, की बाबा काही पैसे मिळावे, त्यातनं माझं घर चालेल. आणि काही असतात ज्याला आपण म्हणतो नॉट फॉर प्रॉफिट. काय म्हणतो? नॉट फॉर प्रॉफिट. यानी ह्यांचा मेन पर्पज प्रॉफिट कमवायचा नाहीच आहे, ह्यांचा मेन पर्पज आहे की बाबा सोशल वर्क, चॅरिटी करणं. बट त्यांच्यातही ट्रान्झॅक्शन होतात, ह्यांच्यातही ट्रान्झॅक्शन होतात, दोघांनाही अकाउंटिंग करणं गरजेचं आहे. लेट स्टार्ट. प्रॉफिट ओरिएंटेड मध्ये आपण काय करायचो?
सर सगळ्यात पहिले जर्नल एंट्री व्हायची, जर्नल पासून बनवायचो आपण लेजर, लेजर वरनं आपलं बनायचं ट्रायल बॅलन्स. काय बनायचं मित्रांनो? ट्रायल बॅलन्स. आणि मित्रांनो ह्या ट्रायल बॅलन्सला यूज करून आपण काय करायचो रे, आपण 3 स्टेटमेंट्स बनवायचो. कुठले? ट्रेडिंग अकाउंट, त्यानंतर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, आणि तिसरं बनवायचं मित्रांनो बॅलन्स शीट. काय बनवायचो? बॅलन्स शीट. बरं, ह्या तिन्ही स्टेटमेंट्स मधनं आपल्याला काय कळायचं रे? काय कळायचं या तिन्ही मधनं? तर ट्रेडिंग अकाउंट मधनं सर आपल्याला कळायचा ग्रॉस प्रॉफिट, ग्रॉस प्रॉफिट किंवा ग्रॉस लॉस. बरोबर की नाही? ट्रेडिंग अकाउंट मधनं काय कळायचं? ग्रॉस प्रॉफिट किंवा ग्रॉस लॉस. पीएनएल मधनं काय कळायचं? नेट प्रॉफिट, नेट प्रॉफिट और नेट लॉस. हो की नाही मित्रांनो? आणि फायनली बॅलन्स शीट मधनं आपल्याला काय कळायचे? बिझनेसचे ऍसेट्स, बिझनेसचं कॅपिटल आणि बिझनेसच्या लायबिलिटीज. हो की नाही? येस सर, आम्हाला एकदम क्लिअरली लक्षात आहे. आतापर्यंत आपण हेच करत आलोय. हो की नाही? आता बघा नॉट फॉर प्रॉफिट मध्ये काय असणार? सिंपल आहे, ट्रान्झॅक्शन झाले की सगळ्यात पहिले काय होणार? जर्नल. बरोबर सर, जर्नल सेम आहे का? अरे बाबा बिझनेस, मला सांगा यार, फक्त इंटेन्शन वेगळं आहे. इथे प्रॉफिट कमवायचं, इथे नाही. बाकी तर सगळं सेम आहे ना बाबा. डोनेशन केले, इन्कम झालं, जर्नल एंट्री पास करा. खर्च झाले, एक्सपेन्स झाला, जर्नल एंट्री पास करा. सगळ्यात पहिले करणार जर्नल. जर्नल वरनं मित्रांनो बनतात लेजर. आणि लेजर पासनं इथे पुढे ना मित्रांनो एक फार इंटरेस्टिंग गोष्ट बनते. आणि बघा, लेजर बनल्यानंतर ना पुढे काय होतं समजा, लेजर नंतर ना इथे ट्रायल बॅलन्स नाही बनत, इथे बनतं रिसिट्स अँड पेमेंट्स अकाउंट. सर हे काय? रिसिट्स अँड पेमेंट्स नाव आहे तसंच अकाउंट आहे. सगळ्यात पहिले लक्ष द्या, रिसिट्स. रिसिट्सचा अर्थ म्हणजे काय? पैसे येणं. म्हणजे ह्याच्यात ज्या ज्या कारणाने, कुठलंही कारण असू, वर्षभरात ज्या कुठल्या कारणामुळे पैसे आले असतील ते आपण रिसिट साइडला दाखवणार. आणि ज्या कुठल्या कामासाठी पेमेंट केला असेल ते कुठे दाखवणार? पेमेंट साइड. सर हे जरा सर आम्हाला ना कॅशबुक सारखं वाटतं. कॅशबुक आहे काही? येस मित्रांनो, ही आहे तुमची कॅशबुक. सर आम्हाला काही मुलं असे पण असतील 11वीत लक्षच नसेल, सर आम्हाला कॅशबुक नाही माहिती. नका टेन्शन घेऊ. बघा आता मी तुम्हाला फॉर्मॅट सांगतो, त्याच्यावर फक्त तुम्ही नीट लक्ष द्या. काय बघा, लक्ष द्या. तर ह्याच्यात काय मिळतं तुम्हाला? बेसिकली एक अकाउंट दिलं जातं. काय दिलं जातं? अकाउंट. कसं? बघा, असं एक अकाउंट देतात, छोटं मस्तपैकी क्यूट. जसं वरती बघा नाव लिहिलंय तसंच. पहिले डेबिट साइडला येतात रिसिट्स. डेबिट साइडला काय येतात? रिसिट्स. आणि क्रेडिट साइडला येतात मित्रांनो पेमेंट्स. म्हणजे काय? एक एक्झाम्पल देऊ आपण. दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचं उदाहरण घेऊ. सकाळी 200 रुपयाचं डोनेशन मिळालं, मग 1000 रुपयाचं डोनेशन मिळालं, मग एखादा मोठा सेलिब्रिटी आला त्यांनी 1 लाखचं डोनेशन दिलं. मग त्यानंतर एक जण म्हणला की मी काय करतो, 3 वर्षाचं डोनेशन एक साथच तुम्हाला देतो 30,000. मग त्यानंतर काय झालं बघा, आपल्याला मंदिराच्या कामासाठी एकाने डोनेशन दिलं. म्हणजे त्यांनी स्पेसिफिकली काय म्हणला, हे पैसे बाकी कशाला वापरू नका, सॅलरी विलरी द्यायला वापरायचे नाही, हे पैसे फक्त कशासाठी वापरा? मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी. तर त्यांनी दिले 50,000 रुपयाचं डोनेशन. चला मित्रांनो, तर ह्या सगळ्या कारणांनी आपल्याला काय झालं? वर्षभरात रिसिट्स झाले, म्हणजे पैसे आले. मग त्यानंतर आपण पुजाऱ्यांची सॅलरी पे केली, असं अजून करा 20,000. मग सिक्युरिटी गार्डचे आपण दिले 10,000. मग त्यानंतर आपण डेकोरेशनचा खर्च केला, त्याचे झाले 50,000. त्यानंतर मित्रांनो अजून काय? इलेक्ट्रिसिटी बिल पे केलं 5,000. त्यानंतर आपल्याला अजून जे काय असेल क्लिनिंग अँड हाऊसकीपिंग वगैरे त्यांना दिले 10,000. चला, हे सगळे आपले झाले खर्च. तर आता बघा ह्याचा बॅलन्स कसा येणार? सगळ्यात पहिले इकडे काय रे? 1200 हे झाले, प्लस हे झाले 80, 1,80,000, 1,80,000. आणि आपण काय करू, याला पण मी 2,000 करतो थांबा. तर 2,000 प्लस 1,000 3,000 आणि 1,80,000, तर 1,83,000. ह्याची टोटल किती आली? 1,83,000 ही याची टोटल आली. आणि इकडची टोटल बघसाल तर किती येते रे? खर्चाची बाजू किती येते? पेमेंट 20 प्लस 10 30 प्लस 50 80
प्लस 10 90 95,000 किती आली 95,000. तर मित्रांनो आता बघा बॅलन्स किती उरला रे 1,83 रुपीज 1,83,000 आले त्यातनं 95,000 गेले तर किती उरले 88,000. किती बॅलन्स उरला 88,000. हा उरला बॅलन्स. एवढे पैसे आपल्या ट्रस्ट मध्ये आता उरलेले असणार हो की नाही. येस सर बरोबर. तर असं तुम्हाला एक सिंपल मित्रांनो रिसिट अँड पेमेंट अकाउंट दिलेला असणार. क्वेश्चन मध्ये तुम्हाला हे दिलेलं असेल किंवा कधी कधी उलट देतात की तुम्हाला इन्कम अँड एक्सपेंडिचर देतात आणि म्हणतात रिसिट अँड पेमेंट बनवा. बट नॉर्मली तर हे तुम्हाला क्वेश्चन मध्ये दिलेलं असणार. चला मित्रांनो मग आता सर इथून पुढे मग आम्ही सॉल्व्ह काय करायचंय कसं करायचंय तर बघा फार इझी आहे. इट्स व्हेरी इझी ब्रदर. टेंशन नहीं लेने का व्हेन आय एम हियर. चला बघा आता रिसीट अँड पेमेंट अकाउंट जे तुम्हाला दिलेलं असणार रिसिट्स अँड पेमेंट्स ह्यातनं तुम्हाला मित्रांनो बनवायचंय दोन गोष्टी. सर कुठल्या दोन गोष्टी बनवायच्यात तर लक्षात घ्या. बघा मला सांगा इथे आपण ट्रेडिंग अकाउंट आणि प्रॉफिट अँड लॉस वेगवेगळं का करायचो रे. वेगवेगळं का करायचो कारण सर ट्रेडिंग अकाउंट मधनं आपल्याला कळायचं कोर बिझनेस कोर ऑपरेशन्स मधनं आपल्याला किती इन्कम आला किती खर्च झाले. मॅन्युफॅक्चरिंग टाटा मोटर्सचा गाडी बनवण्याचा खर्च वगैरे आठवतंय का ट्रेडिंग अकाउंट आणि उरलेले सगळे खर्च आणि इन्कम पीएनएल. पण मला सांगा ह्यांचा काय बिझनेस आहे का. हे काय ट्रेडिंग करतायत का हे काय मॅन्युफॅक्चरिंग करतायत का ह्यांचं काय असं आहे का की नाही कोर ह्याचा किती इन्कम आणि एक्सपेन्स आणि बाकीचे. सर इथे तसं काय नाहीये. इथे सिंपल आहे. इथे एकच अकाउंट बनणार म्हणजे थोडक्यात तुमचं काम अजून सोपं आहे. इथे तुम्हाला दोन अकाउंट नाही बनवायचे ते डोक्यात ठेवायचंच नाही. ट्रेडिंग मध्ये काय जाणार पीएनएल मध्ये काय जाणार. इथे एकच अकाउंट बनवायचंय ज्याचं नाव आहे मित्रांनो प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. सर तुम्ही तर म्हणलेले यांना प्रॉफिट अँड लॉस होत नाही ह्यांना तर सरप्लस अँड डेफिसिट होतो. म्हणून मित्रांनो अकाउंटचं नाव इथे होतं चेंज. पीएनएल च्या ऐवजी अकाउंटचं नाव होतं मित्रांनो इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट. येस बाकी सगळं सेम आहे पीएनएलच आहे फक्त नाव काय झालं इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट. आता याच्यात काय करायचं बघा सिंपल आहे. आपला पीएनएल सारखा फॉर्मॅट बनवा डेबिट आणि क्रेडिट. आता याच्यात काय येणार डेबिट साइडला येणार मित्रांनो सगळे. पीएनएल मध्ये काय करायचं डेबिटला आपले काय यायचे एक्सपेन्सेस आठवतंय का सगळे रेंट सॅलरी इलेक्ट्रिसिटी सगळे इकडे यायचं. आणि क्रेडिटला काय यायचं आपलं इन्कम. सेम फॉर्मॅट मित्रांनो इथे पण आपल्याला फॉलो करायचं आहे. डेबिटला येणार सगळे एक्सपेन्सेस क्रेडिटला येणार सगळे इन्कम. म्हणजे आता सर कसं बनवायचंय क्वेश्चन बघा. रिसीट अँड पेमेंट अकाउंट तुम्हाला दिलेला असणार. रिसीट्स म्हणजे आपल्याला झालेत इन्कम तर हे सगळे रिसीट्स आपल्याला इथे टाकायचे बरोबर. आणि पेमेंट म्हणजे आपले झालेत खर्च तर हे सगळे आपल्याला इथे टाकायचे. सो एवढं सोपं आहे. यस एवढंच सोपं आहे. फक्त याच्यात एकच छोटी गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची मित्रांनो. रिसीट अँड पेमेंट मध्ये ना सगळे आलेले पैसे आणि सगळे झालेले पेमेंट्स असतात. बट इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट जे बनतं ते त्या वर्षासाठी बनतं. सर हे पण तर एकाच वर्षाचं आहे ना. येस पण एक उदाहरण घेऊ. समजा मी एखाद्या डेकोरेटरला पेमेंट केलंय पुढच्या 3 वर्षाचं एकत्र ऍडव्हान्स मध्ये कळलं. ह्या वर्षाचं तर झालंच. समजा त्यांनी म्हणला की बघा माझं दरवर्षी आहे ना सरासरी तुमचं मी आता बघितलंय वर्षभर तुम्हाला हे 3 कार्यक्रमांना डेकोरेशन लागतं तर साधारण माझं एका वर्षाचं 1 लाख होतं तर 3 वर्षाचे 3 लाख झाले बरोबर. ट्रस्टनी काय केलं 3 लाख पूर्ण पेमेंट केलं तर पेमेंट साईडला किती दिसणार 3 लाख. बट मला सांगा आपण अकाउंटिंग शिकलोय आपण बघा आता प्रीपेड आउटस्टँडिंग करायचो ना इथे सेम इथे करायचंय. मला सांगा पेमेंट भलेही 3 लाख केलंय एक्सपेन्सेस भलेही 3 लाख दिसतायत बट सर त्यातनं 2 लाख तर ऍडव्हान्स दिलेत म्हणजे ऍक्च्युअली तर आपला खर्च किती आहे 1 लाख. म्हणजे मित्रांनो एक्सपेंडिचर अकाउंट मध्ये किती गेले पाहिजे 1 लाख आणि उरलेले जे 2 लाख आहे ते काय आपलं प्रीपेड आहे ऍसेट आहे. तर मित्रांनो जी दुसरी गोष्ट आपल्याला बनवायची आहे ती एक्झॅक्ट सेम आहे ज्याचं नाव आहे बॅलन्स शीट. काय मित्रांनो बॅलन्स शीट मध्ये बाकी काही चेंज नाहीये. सेम फॉर्मॅट एव्हरीथिंग सेम. फक्त इथे जो कॅपिटल असतं ना त्याचं नाव थोडंसं वेगळं आहे. त्याला आपण कॅपिटल फंड म्हणतो. काय म्हणतो कॅपिटल फंड. कारण ट्रस्टचं आहे ते कॅपिटल म्हणून त्याला कॅपिटल फंड म्हणतो. इकडे येणार ऍसेट्स आणि इथे येतात लायबिलिटीज. कळलं.
सिंपल आहे. म्हणजे हे तर काही चेंज नाहीये, तसं तर चेंज इथे पण नाहीये, सगळं सेमच आहे, फक्त नाव चेंज आहे. तर इथे इन्कम अँड एक्सपेंडिचर, इथे येणार बॅलन्स शीट. तर बघा आता पेमेंट अकाउंट मध्ये बघितलं तर 3 लाखाचं पेमेंट दिसत होतं आणि खाली ऍडजस्टमेंट मध्ये लिहिलं होतं की 2 वर्षाचं ऍडव्हान्स मध्ये पे केलंय. तर आपण काय केलं, त्या 3 लाखामधनं 2 लाख मायनस केले, म्हणजे ह्या वर्षाचा खर्च आला 1 लाख आणि जे 2 लाख ऍडव्हान्स मध्ये पे केले तो माझा झाला ऍसेट. कळलं का मित्रांनो? एवढंच आहे अकाउंटिंग, संपला एनपीओ. सर अर्ध्या तासात कसं संपला? मित्रांनो कन्सेप्ट संपल्या. आता आपल्याला फक्त क्वेश्चन्स करायचे आणि मला उद्याचं फक्त अजून एक लेक्चर लागेल ज्याच्यात मी तुम्हाला नवीन नाही काय शिकवणार आहे, जे जे कन्सेप्ट आपण इथे शिकलेलो ना त्याला आपण परत एकदा रिकॉल करणार आहे. आउटस्टँडिंग इन्कम, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस, प्रीपेड एक्सपेन्स, प्रीपेड इन्कम, अक्रूड इन्कम, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला परत एकदा तुमच्या आठवणींना उजाळा दिल्यासारखं करायचंय. फ्रॉम स्क्रॅच आपण उद्या परत बघूयात. एक उदाहरण घेऊयात, जसं की मला सांगा समजा आपण आपण उदाहरण घेऊयात की इथे कधी कधी ना तुमचे स्पोर्ट्स क्लब, जसं आपण बीसीसीआयचं उदाहरण घेतलं, त्यानंतर तुमचे ते रोटरी क्लब वगैरे असतात ना, तर ते सगळे पण तुमच्या नॉट फॉर प्रॉफिट मध्ये येतात. आता ह्याच्यात उदाहरण बघा. फॉर एक्झाम्पल, जर कुणी मित्रांनो 3 वर्षाची मेंबरशिप आत्ताच देऊन टाकली, तर आपल्यासाठी रिसिट्स मध्ये तर 3 वर्षाचे पैसे आलेले दिसत असणार, पण ऍक्च्युअल ह्या वर्षाच्या इन्कम मध्ये 1 वर्षाचं धरलं पाहिजे. उरलेल्या 2 वर्षाचं इन्कम ऍडव्हान्स मध्ये झालंय, ती आपली लायबिलिटी आहे, ती कुठे जाणार? इथे. ह्या गोष्टी आपण उद्याच्या लेक्चर मध्ये फार डिटेल मध्ये परत एकदा समजून घेऊयात. बट आय होप मित्रांनो तुम्हाला अकाउंटिंग वाईज कळायला असेल की डिफरन्स काहीच नाहीये. इथे आपल्याला ट्रायल बॅलन्स दिला जायचा, इथे आपल्याला रिसिट अँड पेमेंट अकाउंट दिलं जाणार आणि त्यातनं आपल्याला बनवायचंय इन्कम अँड एक्सपेंडिचर अँड बॅलन्स शीट. इतकं सोपं आहे. आणि मी तुम्हाला सांगतो, आज जितक्या सोप्या प्रकारे तुम्हाला सगळ्या गोष्टी कळाल्या असतील ना, तितकंच इझी करून मी पूर्ण चॅप्टर तुम्हाला शिकवणार आहे. सो मित्रांनो, सी यू ऑल इन टुमॉरोज लेक्चर. थँक्यू.